हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. सो तुमचं सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे गणपती बाप्पा येणार आहेत आणि त्याला आता फक्त 2 दिवस बाकी आहेत. सो खूप जोरात तयारी चालू आहे आमची. त्याची सगळी तयारी चालू आहे. खूप जास्त जोरात बिझी खूप आहे आम्ही. येस, खूप जास्त बिझी आहे. जे शूट करू शकतोय ते दाखवतोय, जे शूट करू शकत नाही ते नाही दाखवत आहे आम्ही. ओके. सो आणि आता आम्ही इथे बनवतोय कसले लाडू. आणि हा पण आलेला आहे. हाय. येस, हा आलेला आहे. सो हे गव्हाचे लाडू आहेत. गव्हाचे पौष्टिक लाडू किंवा चुरमुरा लाडू असं काहीतरी म्हणू शकता. ठीक आहे. सो मी तुम्हाला इट्स अ डिंक धूप के धूप. हो का. ते इलायची पावडर आहे. थांब ना, तेच ते वेलची इलायची तेच. सो इकडे सगळी मी तयारी करते. हे बघा मी तुम्हाला दाखवतेच की काय काय इन्ग्रेडियंट्स घेणार आहे. इंग्रेडियंट्स ते सगळं मी तुम्हाला नक्कीच दाखवते. सो बघत राहा. सगळी रेसिपी पण दाखवेन आणि अजून काय काय बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी ते पण नक्कीच दाखवेन. हे बघा मी तुम्हाला जसं की सांगितलं आम्ही ते चुरमा लाडू किंवा मग गव्हाचे पौष्टिक लाडू असं म्हणू शकता. त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स इथे मी काढून घेतलेत. ओके. सो हे आहे घी नंतर गूळ. मी हे माझ्याप्रमाणे घेतलंय अंदाजे सगळं अर्धा किलोच्या मापच्या हिशोबाने. सो फर्स्ट घी, नंतर गूळ, त्याच्यानंतर पोहे, हा डिंक, काजू, बदाम, ही खारीक पावडर आहे आणि हे गव्हाचं करकरा आटा असं येतं. गव्हाचं असं पीठ असतं चुरमुरा लाडूसाठी खास ते आहे. आणि हे आपलं सुकं खोबरं, अर्धी वाटी सुकं खोबरं, खसखस आणि इलायची पावडर. सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. सो हाय गाईस, आता आपण व्लॉग शूट करणार होतो पण स्टँडचा स्क्रू आणि वहिनीचा स्क्रू पडलाय, त्यामुळे जरा तो टाईट करायचा प्रयत्न करतो. जरा 8 वर्षात एक स्क्रू तर नाही लागला. हा प्रयत्न करतो आम्ही लावून बघायचा. सिद्धी तुझं काय म्हणणं आहे? सिद्धी बघ तर इकडे. अरे बघ, अरे बघून तर बघ. तुझं काय म्हणणं आहे? टाईट होईल आज स्क्रू टाईट होईल. कुठला जा ना माझ्यासोबत. हा जाऊ आम्ही हळदीकुंकू. गाईज आपल्याला हळदीकुंकाचं इन्व्हिटेशन पण आलेलं आहे. सो आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण घी टाकून घेऊया. ब्लॉगिंग इकडे खूप बडबड बडबड बडबड. फटाफट करा डेकोरेशन. आता हे घी मी बोलते पण आहे ना, बोल व्हिडिओ. हे घी थोडंसं तापलंय. त्याच्यात आपण आता हा डिंक टाकणार आहे. डिंक थोडासा असा फुलला पाहिजे. घी मध्ये रोस्ट करून घ्यायचा आपल्याला. हा डिंक फुलून घेऊया जरा. फुलला की मग काढून घ्यायचा असा मस्तपैकी. मस्तपैकी हे काय बोलतात ते आपला फुलून घेतलाय काय डिंक फुलून घेतलाय काय. येस, सगळा काढून घ्यायचा. अशा प्रकारे जो जेवढा घेतला आपण डिंक त्याच्यात सगळं फुलून घेऊ आपण. मस्त आपल्याला डिंक फुललाय. सो गाईस आता आपल्याकडे कोण कोण आलाय बघा गणपतीची तयारी करायला. आपण थोडंसं परत घी घेतलंय आणि त्याच्यात आपले ड्रायफ्रुट्स आपण रोस्ट करून घेणार आहोत. स्लो गॅस वरती करायचे. एकदम मंद आचेवर. पण करता करता आपण बंद नाही व्हायचं, मंद आचेवर करायचे. स्लो गॅस वरती थोडेसे असे गोल्डन ब्राऊन बोलतो ना आपण, तसे करून घेऊ. हे जास्त पण नाही करायचे कारण की मग करपल्याचा टेस्ट येते त्याचा. कडू पडलं लागतं. अशी जी गोष्ट चांगली असते शरीरासाठी ती गोष्ट कधी कधी हानिकारक पण ठरू शकते. त्याच्यामुळे जे हा आपला स्पीक थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. काजू लगेच होतात पण थोडेसे होऊ देत, थोडेसे गोल्डन ब्राऊन होऊ देत. हे जे काजू आणि बदाम आहे ते रोस्ट करून घेतलेले आता आपण काढून घ्यायचे. काढून आता आपण इथे खोबरं भाजून नाही काय
तर आता हे थोडे पोहे भाजून करून घ्यायचे. ऍक्च्युअली हा ब्लॅक कलर कसला आला माहितीये का, आपले डिंक आहे ना थोडस खालून हे झालं ना, त्याच्यामुळे हे थोडस असं दिसतंय. परतून घ्यायचे. डोंट वरी, हे काय असेल. हे तुम्ही डालड्यामध्ये पण करू शकता. तू हा, घीमध्ये जास्त ज्यांना छान लागतं. ज्यांना घी नाही आवडत ते डालड्यामध्ये करू शकतो, पण आम्हाला घी मध्ये खूप जास्त आवडतं. हे थोडेसे असे ब्राउनिश करून घेऊयात, थोडेसे, जास्त नाही. आणि आमची मस्तपैकी साईड बाय साईड डेकोरेशनची पण तयारी चालू आहे. आता ती दोघं गेली आहेत. बघू, आज फायनल डेकोरेशन करायचं आम्हाला. काही करून घेतले आणि आता टाकतोय सुकं खोबरं. हे अर्धी वाटी घेतलंय मी. याचं रोस्ट करून घ्यायचं थोडस, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडस रोस्ट त्याच्यामध्ये करून घी घ्यायचं. नाही टाकलं तरी चालेल. Yes. असंच रोस्ट करून घ्यायचं. थोडस खोबरं, थोडस गोल्डन ब्राऊन होते मग लगेच काढायला, कारण की त्याचा खवट वास नाही आला पाहिजे ना लाडूंना. नंतर खोबरं तेल सोडतं. फटाफट थोडस भाजून घेऊ आपण. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला खारीक पावडर पण भाजून घ्यायची, जर अशी एकदम एक आपण बोलतो ना तशी. आणि त्याच्यानंतर ते गव्हाचं पीठ सुद्धा. गव्हाचं पीठ आपण घी मध्ये रोस्ट करून घेणार, ते दाखवतेच ना तुम्हाला. एवढं घी नकोय, एकदम एक चमचाच पाहिजे. आता आपण थोडंसं घी टाकायचं, एक चमचा. एक चमचा. त्याच्यामध्ये खारीक पावडर आहे नाही. येस. खारीक पावडर थोडीशी भाजून घ्यायची. काहीच, हे बघा हे बघा, काहीच, हे बघा काय झालं, हे असं होतच असतं. आपण दुसरं नवीन घी टाकलं. स्कॅम झाला. खारीक पावडर आपल्याला थोडीशी घी मध्ये भाजून घ्यायची. थोडीशी रोस्ट करून घ्यायची. तुम्ही याच्यामध्ये जर मेथीचे लाडू करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये मेथी पण ऍड करू शकता. पण आमच्या गणपतीसाठी आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये मेथी नाही ऍड करणार. कसं वाटलं? आता आपण खारीक भाजून घेतला, आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार. हे गव्हाचं पीठ वेगळं आहे. ते करकरा आटा असं थोडस भरड असते भरड आहे गव्हाची. गव्हाची. त्याचं नीट भाजून घेऊया. ही भाजायला थोडासा वेळ लागेल आपल्याला, जास्त नाही, जर असं भाजून घेऊ. त्यामध्ये घी नाही टाकायचं. टाकायचं थोडस, एकदम एक चमचा भर. आणू घी. एकच मिनिट थांबा. घ्यायचंय बघा. आता हे असं वरनं एक चमचा घी. ब्लर का होतं असं? येस, जसं असं क्लिकर मध्ये. हे स्पेशल लाडू बनते. आम्ही अजून खूप काय बनवणार आहोत, म्हणजे दाखवू आपण. आज रात्री मे बी आम्हाला टाइम भेटला तर करंजी नाही. फ्रीज अरे हा, आमचं फ्रीज क्लीन करून घेऊ आम्ही आज रात्री. उद्या रात्री आपण बेसनाचे लाडू आणि करंजी. एका साईडला करंजी, एका साईडला बेसनाचे लाडू ना, कारण की आमचं सारण आम्ही रेडी आमचं, ते करून घेऊ मग. ठीक आहे, हे थोडस आता भाजून घेते आणि मग त्याचं थोडस अजून भाजून घेते. थोडस गोल्डन कलर दिसला ना मला की मग मी काढून घेईन. कसे गहू आहेत ना आणि ते भाजलेले वगैरे नसतात. आपण ऍक्च्युली हे गहू थोडेसे म्हणजे भरड आहे त्याच्यामुळे प्रॉपर भाजून घ्यायचं. नॉर्मल पीठ नाही आपल्या गव्हाचं, कारण की वास नाही मारला पाहिजे नंतर आपल्याला खायचे. थोडे व्यवस्थित भाजून घेऊ आपण. घी टाकलाय नेमकाच, घेऊ आपण भाजून. सो गाईज, आता आपल्याला इथे टाकायचंय थोडस खसखस. आहे काही थोडस असं ब्राऊन होत आलंय, तर आता याच्यात खसखस ऍड केली आहे. खसखस नुसतीच फ्राय नाही करायची घी मध्ये, कारण की मध्ये सगळी चिटकते कढईला. त्याच्यामुळे पिठातच आपण टाकून घेतली. वेलची पावडर नंतर ना. येस, बाद वेलची पावडर बाद.
मस्त लाडू केले, नंतर मग जेवून घेतलं आणि एवढा सगळा पसारा झालेला आहे आणि बाहेर पण तितकाच डेकोरेशनचा वगैरे नाही गाईज वगैरे आहे. सो इकडे आवरायला आहे बघा फटाफट. अजून हे पण काढायचं आहे आम्हाला, सगळं काही एकदम क्लीन करणार आणि मग तुम्हाला नक्कीच दाखवते. हा बघा सगळं काही क्लीन करतो आणि आज थोडस नाईट करू मे बी आम्ही. सो आणि एका साईडला आम्ही बिग बॉस पण बघतो. सो हा नाही, आम्हाला थोडस बिग बॉस बघता बघता आम्ही काम करणार आहोत. सो फटाफट क्लीन करून घ्या सगळं घर, मग तुम्हाला भेटते. सो गाईस आता हे वाजलेत किती, रात्रीचे असे बघायला गेले तर वाजलेले आहेत, काय दिसत नाहीत, हा 1:20 आणि आम्ही मस्तपैकी डेकोरेशन करतोय. इकडे एकदम फायनल टच, फायनल लुक मध्ये आहे आपलं डेकोरेशन. इकडे बघा, हे बघा गाईस, नाही ते दिसत नाहीये. आणि हा बघा, हा टाइमपास करतोय इथे. काहीतरी करू तर काहीच नको करू बोलला. शिट. फटाफट आपण डेकोरेशनचा फायनल टच करून घेऊ आणि ते तर तुम्हाला डायरेक्ट 22 तारखेलाच बघायला भेटणार आहे. सो गेस करत राहा आणि कमेंट करत राहा काय डेकोरेशन असेल आपलं. सो गाईज आत्ताच आमचं सगळं आवरलं, हे बघा, आणि इथे मस्तपैकी हंतरून घातलंय. हा बघा यथार्थ झोपत नाही अजिबात. येस. सो आणि इकडे मस्तपैकी कलर मारत राहिलाय, अजून थोडंसं बाकी आहे. आणि आता किती वाजलेत, 3 वाजलेत, प्रॉपर 3 झालेत. आणि हा इकडे हा कलर मारून पूर्ण सेट करून, बिकॉज हे सुकायला खूप वेळ लागतो म्हणून. गाईस आता आम्ही मस्तपैकी झोपू आणि परत सकाळी लवकर उठायचं आहे. परत खूप काही पदार्थ वगैरे बनवायचे आहेत आपल्याला आणि याचा अभ्यास सुद्धा घ्यायचा. आज अभ्यास काहीच केला नाही. अरे यार नाही करायचं, ठीक आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटला, आजची आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. टिल देन बाय, टेक केअर, गुड नाईट, श्री स्वामी समर्थ, बाय बाय, गुड नाईट. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.